तुम्हालाही असं निसर्गरम्य वातावरणात एक दिवस फिरायचं आहे का? तर चला माझ्यासोबत. सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग हे जावळीतील डोंगरावर वसलेले छोटेसे गाव. या गावात सुसज्ज असे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. येथील मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकालीन असल्याची आख्यायिका आहे. 5 पांडवांनी म्हणजेच युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या बंधूंनी मंदिराच्या उभारणीसाठी स्वतःच्या मोठमोठ्या शिळा आणून प्रशस्त अशी उभारणी केली आहे. या मंदिरात थोड्या मोठ्या आवाज बोलल्यास आपल्याला आपलाच आवाज 4 ते 5 वेळा ऐकू येतो, अर्थात प्रतिध्वनी उमटतो. तो ऐकण्यासाठी अनेक भाविक मंदिराच्या थेट गाभाऱ्यात जातात. मंदिराच्या शेजारी बावडी आहे. या बावडीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तसेच गावातील पाळीव प्राण्यांसाठी याचा वापर होतो. तर शुभ सकाळ मित्रांनो, आता वाजलेले 7:30 आणि सातारच्या नवीन एका सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. गाडीवरून आवाज येत नसेल पण मी आवाज कट करून परत टाकणार आहे. तर आज आपण चाललोय मिरुलिंगला. मिरुलिंग हे महादेवाच्या मंदिराचं एक प्रथम स्थान आहे आणि इथं श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी बऱ्यापैकी भाविक येत असतात. तर आपण चाललेलो आहे मिरुलिंगला. तिथं गेल्यानंतर पहिल्यापासून मिरुलिंगला जाताना जो वरती मिरुलिंगला जातो जो टर्न आहे मेन, त्या टर्नला चिलीम जे पांडवकालीन लेण्यातले ते चिलीममध्ये दगड टाकायचे. ते दगड पांडवांनी इथे एकावर एक रचून ठेवलेले ते आपण तुम्हाला दाखवणार आहे. चला. तर जे पांडवकालीन जे चिलीममध्ये दगड टाकायचे अशी आख्यायिका होती, ते पांडवकालीन म्हणजे पांडव चिलीम जे ओढत होते त्यामध्ये ती पुढं खडा लावला जायचा. ते हे दगड लावले जात होते. हे जे पांडवांनी एकावर एक रचून ठेवलेले आहेत, जे तेव्हा इथून वनवासाला गेले तेव्हा त्यांनी हे इथं ठेवलेले आहेत. ते बघू शकता तुम्ही. पांडव केवढे असतील, त्यांनी चिलमीत ठेवलेला एक दगड 10 टनाचा आहे. 10 टनाचा असल्यामुळे चिलीम केवढे असेल आणि पांडव केवढे असतील असा तुम्ही विचार करू शकता. पण नवीन पिढीला हे पटणार नाही. अशी आख्यायिका म्हाताऱ्या लोकांपासूनच आपल्याला ऐकायला मिळते. म्हणजे याच्यात सत्य काय आहे किंवा तथ्य काय आहे आपल्याला सुद्धा माहित नाही. ठीक आहे. तर तुम्हाला रविवार असा मनसोक्त घालवायचा असेल तर मिरुलिंग हे क्षेत्र महादेवाचं मंदिर, तिथे भरपूर प्रमाणात वनस्पती, फुले तुम्हाला बघायला भेटणार आणि मस्त असं वातावरण झालं. इथं तुम्ही बघू शकताय एकदम धोक्याचा असा आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की एकदा विजिट. मिरुलिंगला आल्यानंतर पायथ्याशी आपण इथं गाडी लावू शकतो. इथून मंदिर थोडंसं चालत गेल्यानंतर थोड्या वेळात आपण पोहोचतो. तर तुम्हाला मंदिर दाखवतो. जागा आहे तर थोड्या वेळात दाखवतो मी वरच्या. Di
मंदिरातून आपण दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहे. तुम्हाला मंदिराबद्दल माहिती थोडक्यात सांगतो. हे मंदिर 5 पांडव होते. ते वनवासाला गेले होते. वनवासानंतर येऊन त्यांनी एका रात्रीत ते मंदिर बांधले होते. ते पिंड आहे ते स्वयंभू म्हणजे आपोआप म्हणजे पहिल्यापासून आपोआप तयार झालेली पिंड आहे. माझे नाव शिवराम जंगम. या मेघिन पर्वतावर पूर्वी भरपूर जंगल होतं आणि जंगल असताना इथं एक गुराखी दररोज गाई चारायचा. आता त्याच्याकडे भरपूर गाय होत्या. गाई भरपूर असताना त्यातील एक गाय, आता जे आपण शिवलिंग तुम्ही बघितलं त्या शिवलिंगावर धार सोडायची गाय आणि तो माणूस गाई दूध मिळत होतं माणसाला. ती ताट सोडती कुठे ती म्हणजे त्या गायची पाळत केली. त्या गायची पाळत नंतर त्याला ते दिसलं की बघ या जागेवर सोडती म्हणून त्याला तो भात झाला की काही असलं पाहिजे म्हणून त्यानं मग त्याचं 4 चौघडी गोळा करून ते गोळा केली. तिथं खरंच गोळा केली. पत्तानं खालून आवाज आला. हळू खोद मला लागते त्याच्या म्हणजे पिंडातून आवाज आला. पिंड आवाज आला. आवाज आल्यानंतर त्या वेळी खोदताना त्या पिंडाचा आता ती बघित असते पिंडला 5 गंगा येते असं बोलायचं. ते त्यामध्ये ती पिंड त्यांनी ती हळूहळू पाडून ती पिंड ओपन केली म्हणजे ती स्वयंभू पिंड झाली. आता त्या पिंडीमध्ये कायम स्वयंभू पाणी असतं म्हणजे स्वयंभू पिंड आहे ती म्हणजे बनवलेली नाही. पिंड स्वयंभू आहे ती. सापडून तरी सांगितलं की मला खाली लागते हळूच खोद म्हणून म्हणजे ती पिंड स्वयंभू आहे तयार केलेली नाही. आणि त्या पिंड असताना काय झालं ते पाणी त्या खोदा आता आपण जी पिंड पूजा करतो जी पूजा करते त्याचं पाणी कायम स्वरूपी त्या पिंडीमध्ये असतं. आता सत्यवादी घटना त्यावेळेला आवाज यायचा शिळीत आणि पाणी वाहायचं पिंडीतनं. आता आपण कलियुगामध्ये आहे. हो बरोबर. आता कलियुग असल्यामुळे ती आपण भक्ती करत नाही. त्यातलं बाकीच्या पिढीत जरी आपण पाणी पुसून काढलं तरी त्या जी गंगा आहे त्या गंगेमध्ये पाणी कायम स्वरूपी असतंच. फक्त वाहत नाही आणि शिळीचा आवाज येत नाही. म्हणजे पुसून काढलं तरी पाणी येतं. ते पाणी आहेच कायम. आता पूजा काय करतात पाणी पुसून काढतात तरी पण पाणी येतच. अशी तिथली कथा आहे. आणि तिथून इथं बंडापठारावरती आहे बघा. हो बरोबर. बंडापठारावरती शनीश्वर महाराज आले होते सुरशीचे. त्यांनी काय केलं तिथं आम्हाला दोघा चव्हाण इथं पठारावर नेलं आणि त्यांनी तिथे माहिती सांगितली आम्हाला. इथून 3 गुहेरी मार्ग आहेत. एक सज्जनगडला गेलाय, एक वैराटगडला, एक दगडेश्वर असं गुहेरी मार्ग 3 आहेत. त्या गुहेरी मार्गातून शिंदी जायचं आपण जात होतो दक्षिणमध्ये जायचं. आणि याचा पांडव या दिसणे आले पुणे 3 दगडे चिरबीची पलीकडं तिकडून आले. तरी तिकडे शेवटचं माझा वाचवलं गणपती मंदिर आहे. काही 3 दगडे येते तिथून पांडवर आले आणि ह्या बाजूला खाली वर्ष जाऊन खाली गेली 3 दगडे येते. अशा की हे जे मंदिर आहे ते पांडवांनी एका रात्री बांधलं होतं. पांडवांनी पूर्ण बांधलेलं नाही. त्याच्यानंतर 18 शतकामध्ये ब्रह्मेंद्र स्वामींनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. 18 शतकात हे मंदिर पूर्ण तयार केलं. 10 वर्ष मंदिर बांधलं आणि 10 वर्षाला ब्रह्मेंद्र स्वामी समाधी घेतली. पांडव काही त्यावेळेला कसं होतं 14 वर्ष 13 वर्ष वनवास 1 वर्ष गुप्त 1 वर्ष गुप्त राहायचं मानवाला. त्या गुप्त काळात त्यांनी ती मंदिर स्थापना केली मानवाने. आता ते आपल्या माहिती हे कोण सगळं केले तयार या सगळं आपलं मानवाचं काम नाही. आणि ते सगळं दगडे मोठे मोठे 5-6 फूट दीपावली का मूर्ती 20 फुटाची. हो ती पांडवाचं काम ते आपलं काम नाही. बरोबर. आता त्याच्यानंतर तिथं ती बजावती गुहा आहे. त्या गुहेमध्ये आपल्याला काय करायचं पूर्वीच्या माणसांना आपण जर हे कार्य केलं कुठे दगड काढलं बारसं काढलं तर तिथे चिकटून ठेवायची. आणि एवढी मला भांडी पाहिली ती तर तेवढी भांडी आपल्याला मिळत होती. त्याच्यानंतर मागाची बुद्धी प्रश्न झाली एखादं भांडं थोडं ते सगळं बंद झालं. अशी त्या पांडवांची आख्यायिका आहे. आणि तिथून हे मंदिर इथं सुद्धा जंगल होतं आणि इथे एक लिंबगावची वाळी म्हणून बिचारी होती. ती काय करायची पाठी आपली याची इथे देवाला पाण्यात निघून जायची. आता ती नवरात्र लोक झोपलेली असताना ती गोष्ट बाहेर माझा जागा झाला. आपल्या कुठे राहते कुठं राहते त्याला तो भात झाला. ती त्यानं त्यांची कुठं पाहिजे ती पाठी उठून मग त्यांनी ती पाळत केली. ती पुढे घेऊन मार्ग असं करून ती तळ्यावर आंघोळ तळ ओपन होतं
कळ झालेले हो. त्यावर आंघोळ केली की ती पाणी घातलं आपण नागा निघून गेली. मग तिने विचारलं मला तू असं काय मला सोडून काय केलंस म्हणजे मला लावणार नाही म्हणून मी जायचं ही वारता येईल मारता अच्छा. ही वारता येईल मारता. नंतर तिने शौर्यांचं जी पाठीमागच्या समाधी बांधलेली बरोबर. तिची. आता ह्या पिंडीखाली इथं या मंदिरामध्ये 15 वर्षापूर्वी या मंदिरात कोणी येत नव्हतं. बर. तिथं माश्या सर्प मोठं ह्या गाळात पडलेला होता. तिथं सगळं दगडी पडायची मासे घ्यायची. आम्ही सुद्धा तिथे येत नव्हतो. आता आमच्या लहानपणाच्या काळात आम्ही इथं मुळीच येत नव्हतो. कधीपासून हे चालू झालं? तसं चालू झालेलं 15 वर्ष झाली. पण बांधकाम केलं तर 9 वर्षे. पहिले हे असंच आहे ते बाहेरचं बांधकाम केलं. आपण जे खालून रस्त्यावरून येतो ते पलीकडे एकावर एक 3 जे दगड ठेवलेले तेच दगड पांडवकालीन दगड. ते पांडवांची पहिले बनण्याचं काय म्हणण्याचं काय की चिलबी दगड पांडवांची म्हणजे चिलिम पांडव ओढत होते त्यात ते दगड टाकत होते. आता पांडव किती मोठे असतील चिलिम केवढे असेल. आता त्याच्या मागच्या वरती एक पावदुका आहेत डोंगर. त्या मार्गाने पांडव वर आले आणि ह्या 10 वर्ष मागे पांडव खाली गेले. तिकडे असे 3 दगड एकडे 3 वेळ येते 3 वेळ येते इकडे. आणि आमच्या ह्या विशेष म्हणजे काय 4 पाठी 4 गणपती येते. 4 दिवसाला 4 गणपती येत. कोणते कोणते? आता तुम्ही आता गणपती आहे हा पाठीवर मंदिर खाली समोर ते मंदिर आहे. परत इकडे मंदिर आहे 10 वर्ष खाली गणपती मंदिर आहे. आणि कधी साईड मंदिर गणपती मंदिर आहे. तो मंदिर नाही तो कड्यामध्ये मंदिर आहे गणपती. 3 मंदिर गणपती आहे. 3 मंदिर वैशिष्ट्य एवढे इथं की 4 गणपती इथं. चालतंय. काकांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे आपल्याला. तर अशी बऱ्यापैकी काही म्हणजे काकांच्या काळापासून जे त्यांना जे पूर्वजांनी त्यांच्या सांगितलेलं आहे तेच त्यांनी पुढे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही म्हणजे चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या. धन्यवाद. व मंदिर आपण बघितलं तर मंदिराबद्दल आपल्या तिथल्या पुजारीने आपल्याला बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला समजलंच असेल. आता इथून आपण बंड्यावरती जाणार आहे. जिथे पाला किंवा पाचवा जरी टाकला तर ती उलटा रिटर्न येतो. कारण खालून वाऱ्याचा योग आपला विवेकीचा ओढा आहे. खाली वस्तू टाकली की वरती येते डायरेक्ट. तर तुम्हाला मी वरती केल्यानंतर ते दाखवणार आहे. चला धन्यवाद. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी वरती आलेलो बंडावर आणि तुम्हाला मी मग सांगितलं होतं की खाली बाटली टाकली किंवा पाला पाचवा टाकला की वरती येतो. तर मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार मग बाटली वरती आली. जर स्वर्ग बघायचा असेल ना जिवंतपणे तर सातारा यायला लागते भावा. कसा आहे दाखव ना जरा. सगळं पूर्ण धोक्यात हरवलंय. कसा आहे स्वर्ग पृथ्वीवरचा.